की भीती अशी वाटते की घरात सुसाईड प्रकरण सुसाईड करून मृत्यू झाले अशी चर्चा होऊ शकते करू शकते। तर मग SIT पेक्षा मोठी संस्था जर या राज्यामध्ये कुठली असेल तर CID आहे। मग CID संस्थेकडे आमच्या दादांचा अपघाताचा नाहीतर घातपाताचा विषय देऊन सुद्धा CIDकडनं मात्र SIT एवढं जलद गतीने काम का केला जात नाही असा साहजिकच आमच्या मनामध्ये प्रश्न आहे। ब्लॅक बॉक्सचा गुण आणखीन कायमच आहे। आम्ही ते कायम ठेवणार नाही, काही दिवस आपण वाट बघू। शेवटी बघा अधिवेशनामध्ये सुद्धा आणि सुनित्रा काकी सुद्धा आपापल्या लेवलला प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। दिल्लीत जाऊन सुद्धा त्या मोठ्या नेत्यांना भेटल्यात, त्यांनी सुद्धा या बाबतीतली चर्चा केली असावी। पार जे त्यांच्या लेवलला वडिलांना न्याय देण्यासाठी ते आपापल्या लेवलला प्रयत्न करत आहे, आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न करत आहे। हा ब्लॅक बॉक्सचा मुद्दा नक्कीच आश्चर्यजनक आहे। अधिवेशनामध्ये जेव्हा मी मुद्दा मांडला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना काही गोष्टी सांगितल्यात की आम्ही जाऊन बोलू करू, पण आता बऱ्याच राज्यांमध्ये इलेक्शन असल्यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा त्या इलेक्शनमध्ये थोडेसे व्यस्त आहेत। एकदा 23-24ची तारीख होऊ द्या, पुढचे 7 दिवस अजून आपण या सरकारला त्या ठिकाणी देऊ आणि मग खरंच अधिवेशनामध्ये ज्या ज्या गोष्टी काय बोलल्या गेल्या त्या पद्धतीने या सरकारकडनं गोष्टी होत आहेत का हे त्या ठिकाणी बघा। आम्हाला इथं काय आज आक्रमक बोलून राजकारण करायचं नाही, कारण दादांचा विषय हा राजकीय विषयापेक्षा पलीकडे गेलेला विषय, तो भावनिक आहे। त्यात कुठेही प्रकारचं राजकारण नव्हतं। सगळ्यांना तेवढी समान संधी देऊन इन्व्हेस्टिगेशन फक्त लवकर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। दादा खराबचा एन्काउंटर करतील असंही शंका खासदार प्रीती शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे, कारण त्यात अनेक स्वप्नधाऱ्यांची नावं देखील समोर येण्याची शंका नाही। याच्या आधी मी सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी बोललेलो आहे की भीती अशी वाटते की घरात सुसाईड प्रकरण सुसाईड करून मृत्यू झाले अशी चर्चा होऊ शकते, आणि एन्काउंटरसुद्धा त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं, कारण का त्यांना बरीच काही माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी केलेलं कृत्य हे चुकीचंच आहे। त्या माणसाला त्याच्यावर तर कारवाई, त्याला जेलमध्ये आयुष्यभर टाकलं पाहिजे, जी कुठली कारवाई ती करा, पण माहिती घेणं, तपास योग्य दिशेने घेऊन जाणं हे पण तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।